चल 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 गप 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 चल खाली चल चल खाली. काय नाही तू बस मी आहे चल काय नाही चल काय नाही चल बस. जय शिवराय मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण तिकोना किल्ल्यापर्यंतचा प्रवास पाहिला. या भागामध्ये आपण तिकोना किल्ल्याचा प्रवास पाहूया. हे सुंदर दृश्य पाहून एवढेच म्हणावेसे वाटते, जाण्यास भाग पाडिले या सह्याद्रीने मला तिकोन्यावर जायला. शेकडो वर्ष झाली तरी हा किल्ला अजूनही उभा राहिला. काय सौंदर्य सांगू मी या सह्याद्रीचे, मी जिवंतपणी स्वर्ग पाहिला, मी जिवंतपणी स्वर्ग पाहिला. जास्त कडकडन चालू नको रे. हे सरळ चल राजा. हे सरळ चल. रेलिंग धरून चल. चल लवकर रेलिंग धर. ए ऐकत नाही का तू? अच्छा हमको सिखा रिया है. अरे काय यार. स्वर्गात आलो आम्ही स्वर्गात. थांब ना पाऊस रेकॉर्ड होऊ द्या. पाऊस सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की काय काय आल्यापुढे हीच पिशवी होती घरामध्ये. आता मी जेवण आणले, कधी खाणार होते काय माहित नाही. हा तर म्हणजे त्याच्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी इथं यांनी रेलिंग हे केलेलं आहे की बाबा, कारण ह्या साईडला पण दरी आहे बघू शकता तुम्ही, आणि या साईडला देखील दरी आहे. पण दरी असणं यापेक्षा जास्त जो व्ह्यू इथून दिसतोय ना, जबरदस्त आहे. महापुतण्या नाचतोय बघा माग. तर येताना काळजी घ्या आणि नीट चला. बघा आता पुढं दिसतोय तिकोना. चलो. पाऊस पाऊस सुरू झालेला आहे मंडळी. मजा येते खरं तर. एक नंबर वाटतं. अप्रतिम. तुला माहिती हा किल्ला लोहगड किंवा विसापूर ह्या किल्ला एवढा मोठा नाहीये, पण ह्याचं जे जॉग्राफिक लोकेशन आहे ते असं आहे की इथून अख्ख्या मावळ प्रांतावरती लक्ष ठेवता येतं. तर शिवाजी महाराजांनी त्या काळी या किल्ल्याचा वापर एका वॉच टॉवर प्रकारे किंवा एक टहाणीचं ठिकाण अशासाठी केलं होतं, जिथून तुम्हाला दिसू शकेल की निम्म मावळ प्रांत दिसतं. हो हो ब्लॉग चालू आहे. घेतलं का रे? धन्यवाद. आज की अरे ना इकडून मागून चालू आता. इथं चालू. सह्याद्रीचे वेडे, सह्याद्रीचे वेडे. बाहेर ना जेव्हा तुम्ही शेवटची ट्रेकिंग करून वर येता तेव्हा तुम्हाला खालचं स्पष्ट दिसतो ते नजारा. समोर विसापूर आहे, परत लोहगड आहे, परत अजून 2-3 किल्ले आहेत. ते धुकं असल्यामुळे सगळं झाकून गेलेले आहेत. ट्रेकिंग करून आपण आता वर आलेलो आहोत. ट्रेकिंग नॉर्मलीच आहे, पण आहे बऱ्यापैकी ट्रेकिंग आहे चांगली. तर हे बघा पूर्ण दगड आहे, पाषाण, ज्या जुन्या काळात बोलतात तसं पाषाण आहे. आणि पाषाणाला कोरून, पूर्ण दगडाला कोरून असा दरवाजा बनवलेला आहे. आणि त्याची माहिती पण इथं दिलेली आहे की गडाचे पहिले प्रवेशद्वार व देवडी, म्हणजे गडाची सुरुवातच इथून होती. आणि इथं पहारेकरी थांबून गडावर येणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि नोंदणी करत असतात. प्रत्येक गोष्ट जी आपण आज बघतोय किंवा अनुभवतोय, त्या प्रत्येक गोष्टीला आहे ना, त्या प्रत्येक गोष्टीला आपल्या इतिहासाची कनेक्ट आहे. प्रत्येक गोष्ट ती इतिहासाची कनेक्ट आहे. आणि मॉडर्न काय म्हणजे आधुनिकीकरण, मॉडर्न इंडिया ते चाललंय, जे व्हॉट एव्हर इट इज जे चाललंय, त्या प्रत्येक गोष्टीला जो बेस असतो ना, पाया, तो पाया इथंच आहे. आणि तो पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला आहे आणि आपल्याला दाखवून आणि आपल्यासाठी ठेवून गेलेले आहेत. सो गर्व आहे मला की मी महाराजांच्या मातीत जन्माला आलोय आणि वाढलोय आणि वाढतोय. लव यू सह्याद्री. जबरदस्त. चलो.
तर याच ठिकाणी बसून माझ्या मते नोंदी या घेतल्या जात असतील. पूर्ण दगड आहे, पूर्ण दगड कोरलेला आहे आणि अवघड आहे काम सगळं. माणसं रांगडी होती, रांगडी माणसं होती. चलो नाना, तू बोलतो का? काय बोलायचं? अरे कहाँ तक पहुंचे मालिक? हाँ आ गए. मालिक मेरी तरफ देखो, देखो मैं दिखाता हूँ. गिर गर्दन गाठ का नाम सुने. तर किल्ल्याचा हा बुरुज ही शिवकालीन इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण किंवा एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. हा बुरुज शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किंवा पहारा ठेवण्यासाठी ह्याचा वापर असायचा. त्याच्या भिंतींमध्ये जो पांढरा चुना लावलेला आहे तो तटबंदीसाठी अजून उपयोगी ठरायचा. तर तिकोना किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा आहे. ह्या दरवाजाचं नाव आहे वेताळ दरवाजा. आम्ही स्क्रिप्ट वाचत आमचं चाललंय. प्रत्येकाला थोडा थोडा रोल देतोय. तर या वेताळ दरवाजाला नाना आमचा वैयक्तिक दरवाजा म्हणत होता. मित्रांनो, वेताळ दरवाजापासून थोडंसं पुढे आल्यानंतर तिकडे आपल्याला चपेटदान मारुतीची मूर्ती दिसते. आता यांना चपेटदान का म्हणतात माहितीये का? तर चपेट म्हणजे एक सनसनीत झापड. तुम्ही मूर्ती नीट पाहिली तर मारुतीरायांचा एक हात हवेत वर उगारलेला आहे. जणू काही ते समोरच्या शत्रूला एक सनसनीत थापड मारत आहेत आणि त्यांच्या पायाखाली एक दैत्य चिरडलेला आहे. हा एक प्रकारे इशारा असायचा की जर वाकड्या नजरेने गडावर आलात तर मारुतीरायांचा हा चपेट खावा लागेल. तर आशीर्वाद आम्ही घेतला आणि प्रसाद हे 2 माकडं खात आहेत. यांना भूक आवरली नाही म्हणून यांनी इथेच जो शिरा आणला होता आम्ही तो खायला सुरू केलेला आहे. मित्रांनो, गडावर फक्त दरवाजा आणि तटबंदीच नाही तर हे बघा, इथे शिवकाळातील एका मोठ्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. आज जरी इथे फक्त दगडांची नक्षी आणि भिंतीचे खालचे भाग उरले असते तरी शिवकाळात इथे गडाच्या किल्लेदाराचा मुख्य वाडा आणि गडाचे मुख्य कार्यालय असायचे. जेव्हा इथे मावळ्यांची लगबग असायची तेव्हा याच वाड्यातून गडाचा संपूर्ण कारभार चालवला जायचा. बैठका व्हायच्या आणि युद्धाची रणनीती आखली जायची. हा समोर बोर्ड दिसतोय, तिथे लिहिले आहे श्री तुळजाई माता मंदिर आणि परिसर. इथे कातळात कोरलेली प्राचीन लेणी आहे आणि त्याचसोबत तुळजाई टाके नावाचे पाण्याचे एक ऐतिहासिक टांक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी होती आणि या गडावर मावळ्यांच्या रक्षणासाठी आणि प्रेरणेसाठी या तुळजाई मातेच्या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. तुळजाई माता मंदिराच्या समोरच श्रीरामाची गादी आहे, ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. असं म्हणतात की प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांचे पाय या सह्याद्रीच्या पर्वतरांगांना आणि या पावनभूमीला लागले होते. या कड्यावर एका विशिष्ट ठिकाणी अशी रचना आहे जी पाहताना एखाद्या भव्य गादीसारखी किंवा आसनासारखी वाटते, म्हणूनच याला रामाची गादी म्हणतात. शिवकाळात या भागाचा वापर गडावरील मावळे टेहळणीसाठी म्हणजेच वॉच टॉवर म्हणून करायचे. कारण इथून समोर पाहिलं ना तर संपूर्ण मावर प्रांत, पावना खोरे आणि आजूबाजूच्या हालचालींवर अगदी बारीक लक्ष ठेवता यायचं. शत्रू कुठूनही आला तरी तो इथून सुटू शकत नव्हता. मित्रांनो, हा आहे चुन्याचा घाणा. म्हणजेच शिवकाळात गडावरील दगडी बांधकाम, तटबंदी आणि दरवाजे जोडण्यासाठी जो सिमेंट सारखा मजबूत चुना तयार केला जायचा तो याच घाण्यात बनवला जायचा.
तर आलोय आम्ही शूट करत 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 जिथं बाले किल्ल्यापासून वर आलेलो आहोत. आणि फक्त बघा आमच्या मागचा सीन आणि मागचा आमचा नजारा बघा. काय नजारा आहे, काहीच दिसत नाहीये, काहीच. ढगढगात आलो आम्ही. चलो इकडे घेऊ. मामा खाली सीन चाललाय. तर या शिवकालीन काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी या टाक्या होत्या. पूर्ण काळजी म्हणजे पूर्ण पद्धतशीर ते निसर्ग म्हणतात ना की निसर्ग म्हणतात ना की नेचर नेव्हर गोज आउट ऑफ स्टाईल, त्या टाइप मध्ये. पण निसर्गाचा नाद नाही करायचा. चलो माकडा आली अंकल काय नाही गप चल चल गप 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 चल खाली, चल चल खाली. काय नाही तू का बस, मी आहे चल. चलो अरे बापरे. काय नाही चल, काय नाही चल का बस, चल अंदर. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. हो खाली हो, खाली हो. काय करायचं, वर जायचं खाली जायचं सांग. नको खालीच खाली खाली खाली. खरं काय आलोय तर गेली काय नाही बा, काय नाही शांत हो. चला ना ना. काय नाही गप. काय नाही, पाणी आहे फक्त, पाणी आहे. मला वाटतंय शेवट आपलं जेवण द्यावं लागेल. आद्या देऊन टाक. हा, थांब 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 दर डब्यात बस. हा? देऊन टाक. थांबा दर. अरे रेकॉर्ड करायचं होतं. हा अरे एवढं सगळं रेकॉर्ड झालं. झालं रेकॉर्ड खरं झालं. होतं हा. अंकल शिरव ग तिला. दुसरं तापत विपत द्यायची होती. जाऊ दे रे, जाऊ दे, खाऊ दे. तर इकडे घ्या, इकडे घ्या. खरं सांगतो आम्ही घाबरलो होतो. घाबरलो का होतो, माझे पाचशे लोक घाबरले. ऐकलंय तुम्ही, रेकॉर्ड झाले सगळं. आणि आम्हाला घाबरवलं पण बाबा. पण बरं आम्ही घेऊन आलतो जेवणाचं. तसं झालं नाही. आता चालेल, चला. ना कशी रे. रेकॉर्ड झाले मला सगळ्या ह्याच्यात. काय आभारी नाही पायाने द्या घसरत द्या. आणि आता या दशीला आणि एकदम नॉर्मली काय झालं, मोबाईलच्या नादात मोबाईल सोडून दे, काय वाटलं तर. काय ओके ना, सगळं ओके. मोबाईल फेकून साधं वाटलं तर. येतोय का, मी येतोय. येतं बघा ना मला, बघा बाबा. तर रे बाब्या, तर चालतोय आम्ही, करतोय मजा, सह्याद्रीची भटकंती. ए मामा इथला हळू या. कशी फाटलेली. कुत्री पण आलेले आहेत आमच्या सोबत. मला वाटलं भाई वाघच आला. काय तेव्हा आली नाही. वाघ वाघ. तर थरारक आहे, चित्त थरारक करते. चित्त थरारक कृत्य. हा, हे घ्यायचं होतं ना चालताना. हा, हे घेतलं ना. खोल बिल असं नाही टाकलं. चल बा, तो तर पुढं तर लहान होता. वाव, इथं बसले फोटो काढाय माझा. चल. कसं गेलं दादा. त्याच्यावर पाय ठेवा नाही, पण पाय ठेवा. काहीतरी नाही मला. चल. करायची पद्धत कुठून आली होती. काय झाडी, काय डोंगर, सगळं असं ओके मध्ये. तर मित्रांनो बघा, त्याच्या मागण्याला घाबरणं म्हणायचं नाही, पण शेवटी आम्हाला पण खायचं होतं. मी आतमध्ये ठेवलंय जेवणाचं. ओके, जॅकेट लागलेलं आहे. अंगावर आले माकडं, घाबरलो बाबा. व्ह्यू बघा. शिराचं नुकसान झालं पण ठीक आहे. शिरा नाही, ज्याच्या बरं नशिबात झालं. होता त्याला मिळाला. दशेरा आमच्या पोटात एवढा चांगला एक घास गेलता. ह्या 2 माकडांना खायला भेटला, आम्हाला चव नाही घ्यायला भेटली. आता ठीक आहे. आम्ही घरी जाऊन परत वहिनीला लागणार शिरा बनवायला. आमचा शिरा खायचा राहिला. तसाच तुपातला शिरा बनवा बाबा. अयो मला वाटलं माकडं आलं. ए मामा हे पाडायची नाही ना. हे बघा, इथं आपला टॉमी ओरडतोय, तर हा भाचा पोप्या म्हणतोय वाघ आहे का काय, वाघ आहे का काय.
दिसतंय का काय? नजरेत मावत नाही, नजरेत असं काय दिसतंय इथं. व्यंकटेश्वर महादेव मंदिर. हे बघा, किल्ले तिकोने वितंडेश्वर महादेव मंदिर. फायनली गाईज आम्ही वरती पोहोचलेलो आहे अशा पद्धतीने. आम्ही खूप घाबरलो, खूप आम्हाला अडचणी आल्या, पण वी विल बी स्ट्रॉंग. तर आलेलो आहोत आपण बुद्धाची मूर्ती. वितंडेश्वर इथे किल्ले तिकोना. आणि सांगता येत नाही तुम्हाला, सांगता येत नाही असा हा व्ह्यू, असा नजारा बघायला भेटतोय. सांगून तेवढं कमीच आहे तुम्हाला. तरी बघा वितंडेश्वराचं मंदिर आहे, दादर कॅमेरा आतमध्ये घेऊन जा. पूर्ण प्रॉपर आहे. काहीच नाही. तर बाळा तुला कसं वाटतंय? तू पहिल्यांदा असा एकटा आलाय घरच्यांना सोडून. मला खूप चांगलं वाटतंय आणि खूप भीती पण वाटलेली आहे आता. शेवटी आपण ट्राय केलेलं आहे. बघा मागच्या फ्रेम मध्ये भाचा कसा पाया पडतोय. चल एक गडावर मंदिर आहे. फिरत राहावा सगळ्यांनी. घरात बसू नका, कधीतरी गड किल्ले पण फिराया. तुम्ही काय बोलताय का? बरं यायलाच पाहिजे. एक नंबर आहे, अप्रतिम आहे सगळं, आहे का नाही? चला. जसं की प्रत्येक फ्रेम मध्ये हा डॉक्टर भाई आहे आपला. वितंडेश्वर मंदिरापाशी आहेत आम्ही, मंदिरातून बाहेर निघतोय. अप्रतिम नजारा आहे. आम्हाला आमचा काय टुरिस्ट गाईड म्हणून आमच्यासोबत आलाय. तुम्ही या, हा तुमच्यासाठी पण अवेलेबल असेल, नक्की या. खरंच एकदम जबरदस्त वाटतंय. मी तुम्हाला आता इथून पुढं जी आपली छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हा महाराजांचा भगवा ध्वज असाच फडफडत राहो, असाच फडकत राहो. आणि हे पहा दृश्य, जे पाहण्यासाठी आम्ही पूर्ण आमचा दिवस घालवलाय. तर आपली पूर्ण दिवसभराची ट्रेकिंग म्हणा, म्हणजे थोड्या टायमिंगची ट्रेकिंग हे झालेली आहे पूर्ण. आपण आता वर आलेलो आहोत. वितंडेश्वर महादेव मंदिर आपण बघू शकता इथं पूर्ण झालेलं आहे. तर आता भाच्या लोकांना विचारूयात आणि माझ्या पुतण्याला विचारत की बा कसं वाटलं, काय वाटलं, म्हणजे नाही का ते जाणून घेऊयात आपण. हे बघा नाना. तर आम्हाला ह्या तिकोना किल्ल्यावर आल्यावर असं वाटलंय की आम्ही डायरेक्ट ढगात गेलेलो आहे. तर माझ्या भाच्याला भाजरा, मोठा भाचा, मोठ्या बहिणीचा मोठा पोरगा, मोठा भाचा. तिकोना किंवा कुठलाही किल्ला म्हणा, गड किल्ल्यांची मजाच वेगळी असते. अरे काय आहे नजारा यार, म्हणजे अप्रतिम आहे सगळंच म्हणजे खूप वेगळ्या लेवलचं आहे सगळं. ही कलाकृती तुम्ही आजच्या लोकांपासून कोणाकडूच अपेक्षित करू शकत नाही. तुम्ही टॉप लेवलचं जरी इंजिनियर आणला ना, हे परफेक्शन नाही भेटायचं कोणाकडे. काय आर्किटेक्चर आहे यार, काय दृश्य आहे हे. सगळं आता महान होते ते महाराज, महान होता तो व्यक्ती. त्याच्याबद्दल आपण किती बोललं तरी खूप कमी आहे. जे काही बोलू ते खरं तर त्या माणसाच्या विचारधारेपर्यंत पण पोहोचू शकत. खूप म्हणजे खूप उत्तम प्रकारे बांधणी आणि सगळंच एकदम परफेक्शन ज्याला म्हणतात ते हे भारीच. आता बघूयात माझा बारका भाचा काय बोलतोय. तो आल्यापासून बोलायला काय शब्दच नाही राहिले, एवढं उत्तम आहे हे. आणि हे आता काय कुत्र तर म्हणता येणार नाही. डॉगेश भाई ते आमच्या शेवटपर्यंत साथ दिलाय त्याने आपल्याला. तर तो आता काय बोलायला शब्द नाही, पण लय भारी वाटतं इथं.
जेवायला बसणार आहोत सोबत, डॉगेज बाई पण असेल. तर मला पण सांगायचंय की फिरतो म्हणजे सगळीकडे फिरतात, फिरलंच पाहिजे. ते ऐश कर ले मुसाफिर, ये जिंदगी फिर ना मिलेगी. अगर मिल गई जिंदगी तो ये जवानी फिर ना मिलेगी. वा. तर फिरत राहा, प्रत्येक चौक पाळा, सह्याद्री फिरा, अभिमान बाळगा महाराष्ट्रात जन्मल्याचा. आणि हा तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात, या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शिवाजी महाराजांचं पूर्ण आयुष्य याच महाराष्ट्रात गेलेलं आहे. किल्ले फिरा, बाकीचे पूर्ण शौक पूर्ण करा तुम्ही, पण किल्ले पण फिरा. आता बघा तुम्ही फक्त, आम्ही एवढ्यावर आहेत, कमीत कमी 3,500 समुद्र सपाटीपासून 3,500 फूट वर आहोत आम्ही. आणि उभा राहतोय मी इथं, काहीच दिसत नाहीये खालचं, पूर्ण ढगढग आहेत. पक्षी बघा, म्हणजे जो अनुभव तुम्हाला, अरे पॉप्या शिट्ट्या येतात. कोण म्हणतो शिट्ट्या? नाही अरे पक्षी. मी बोलतोय काय बऱ्याच शिट्ट्या येत आहेत. हा बघा ना, इथून खालचा तटबंदी बघा कशी आहे किल्ल्याची, अप्रतिम आहे, अप्रतिम. किल्ले फिरा मित्रांनो, किल्ले फिरा. हेच वय आहे, परत म्हातारे झाल्यात ना नाही फिरू शकत. आजार येतात म्हातारापणासोबत आणि जबाबदाऱ्या पण येतात. गुडघे दुखायला लागतं. गुडघे दुखायला आताच फिरून घ्या. चला, तर इथून आता आम्ही जेवण करून आमच्या व्लॉगची सांगता करत आहोत. एडिट मध्ये तर तुम्हाला कळलं, जाताना आम्ही थोडेसे फुटेज घेऊ. जेवण करून आम्ही निघतोय. काळजी घ्या. चलो बाय. मित्रांनो, आम्ही आलो होतो तिकोना फिरला बिरला सगळं झालेलं आहे. आणि खरं तर आम्ही आलो होतो सनसेट बघायला. त्या हिशोबाने आम्ही सकाळी घरातून 1-1:30 वाजता निघलेलो PCMC वरून. म्हणलं सनसेट बघता येईल, सनसेट शूट करता येईल, कारण PCMC ला वातावरण तसं होतं. पण इकडं आलो, सन नाहीये, काय नाहीये ते बघा. बोल चालतं फिलिंग यायला लागली. काय कधी विमानात बसलो नाही, पण चालतं विमान मेघातून बस बरसाव्यात सरी. एक नंबर आहे. चला दादू चल पहिलं. दमाकून ह्या साईडनी जा. आर्यन कसं वाटतंय बाळा? एक नंबर उतरतोय आम्ही, परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आणि हे बघा आता तुम्हाला प्रॉपर दाखवतो मी. तर हा आहे व्ह्यू, हे बघा. काढलं काय ते सह्याद्रीचे सौंदर्य. तो बी आमची वाट बघत थांबलाय, आम्ही जोपर्यंत खाली पडणार. तर मित्रांनो, आमचा किल्ला फिरून झालेला आहे. आता आम्ही निघतोय घराकडं, खाली उतरायला लागलोत. या सगळ्या अनुभवानंतर एकच गोष्ट म्हणावीशी वाटते, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तिच्या बघ नाही, त्याचा व्हिडिओ घ्या. चल ना बाळा. बाय बाय तर बोलून जाऊ. अरे हा, बाय बाय. राम बाय.
राम राम किल्ले तिकोना. निरोप घेतो. निरोप घेतो, भेटूयात. तर इथं पाण्याची पण सोय केलेली आहे, त्यामुळं गड किल्ल्यावर जावा, तुमची परिपूर्ण सोय केली जाईल इथं. मित्र बोल आता. बोल. हा तू बोल आता. एवढा ट्रेक सगळा वरतून आल्यानंतर जेवणाची जी मजा आहे ना, एक नंबर आहे. आम्ही मस्तपैकी घरून रवा आणलेला, एक तर त्या माकडांनी घेतला, एक डबा माकडांनी खाल्ला. मस्त चटणी आणि हे घेऊन आलो होतो आम्ही. डॉगेश भाई पण आहे, जो आमच्या सोबत होता तो कुठे गेलाय काय माहित नाही. इकडे चल. तर आम्ही जेवण करतोय मारुती रायन समोर मंदिरात बसून. ते बघा जेवण करतोय आणि आम्ही निघतोय आता. ओके बाय बाय. तर डॉगेश प्रेमी आधी यार टाक ना तिकडे. बघत बसलाय पावर टाका. त्याला वेगळं टाक. काय जास्त लागतं त्याला उकळायला. हाण त्याला. टाकायला. अरे किती टाकतोय तू? टाकायला. अरे त्याला नको टाकू बाबा, त्याने एक पापाती खाल्ली त्याने. थांब. जागे उघड रे शेंगदाणे चटणीचा. चला परतीचा प्रवास. चला भाची कंपनी. चलो. तर उतरतोय आम्ही किल्ला. एकदम मस्त वाटतंय, एकदम भारी फिलिंग येते. म्हणजे काय सांगू शकत नाही. चला बाय बाय. चला थरारक असा व्हिडिओ शूट करत चाललोय आम्ही. काही दिसत नाहीये. तोंडावर दाखव रे. हे बघा नाही काही. डॉगेश भाई बी आमच्या सोबत आता. लॉयल प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण आहे. लॉयल टिलँड. आम्ही जिथं थांबेल तिथं ते थांबणार. चला उतरतोय, काहीच दिसत नाही. हे बघा सह्याद्रीमध्ये हे झालोय आम्ही. सह्याद्रीत हरवून गेलो. चलो. तर मित्रांनो झालाय आमचा ट्रॅक पूर्ण तिकोना फिरून आलोय आम्ही. तर हे अरे इकडे तर मित्रांनो ट्रॅक संपलाय आमचा. आम्ही तिकोना खाली उतरलेलो आहोत. खूप भारी झाली ट्रिप म्हणजे ऍक्च्युली ट्रेकिंग खूप भारी झाली. मजा आली. थोडा दम लागला पण ठीक आहे. सगळं एकदम मस्त. गड किल्ल्यावर येताना आपलं सामान घेऊन या, खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन या. गोष्टी नक्की कचरा इकडे तिकडे टाकू नका. वीक डेजला येणार असाल तर इकडे कुठल्याच प्रकारची सोय नसते. इकडे कुठलंही दुकान चालू नसतं. जर तुम्ही वीक डेजला येत असाल तर नाही आमच्यासारखं करू नका. सकाळीच या आणि सकाळीच उतरा. सकाळीच आम्ही एवढं सनसेटच्या नादामध्ये भरपूर टाइम घालवलाय, पण थ्रिलिंग होतंय. एकदम जबरदस्त फुल मजा आलेली आहे, धमाल आलेली आहे. मित्रांसोबत येणार असेल तर रात्री 12 वाजता पण या. पण बाकी कोण फॅमिली सोबत येणार असेल तर असं येऊ नका. आम्ही तर सकाळी या. शाळा बुडवून आणलेला आहे माझा पुतण्या. तो बघताल तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय. बाय बाय किल्ले तिकोना. बाय.